आहे ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली आता बनवण्यात आली आहे। रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे। प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती स्थापन झालेली आहे। समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश असेल तर प्रत्येक महिन्याला कैदी वॉर्डची समिती आढावा कैदी वॉर्डाचा घेणार आहे। ललित पाटील ज्याचा अनेक महिने हा मुक्काम होता ससून रुग्णालयामध्ये, त्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते असं म्हणावं लागेल, कारण ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे। एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे। तर रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम आता यामुळे कमी होणार आहे। तर प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती सुद्धा स्थापन झालेली आहे आणि प्रशासनाकडून ही जी समिती आहे ती आढावा घेणार असल्याचं कळतंय। समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश असेल। प्रत्येक महिन्याला कैदी वॉर्डचा समिती आढावा घेणार आहे, ज्यामुळे अनेक महिने जे कैदी उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात पडलेले असतात, मौज मजा करत असतात, त्याच्यावर गदा येण्याची शक्यता आहे, निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डसाठी आता ही समिती गठीत करण्यात आली आहे। नवी नियमावली सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। ललित पाटील जो कैदी होता तरी सुद्धा ससून रुग्णालयामध्ये बसून अनेक महिने तो तिथे उपचार घेत होता आणि तिथूनच आपला जो काही काळा धंदा आहे ड्रग्सचा तो चालवत होता असं म्हटलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी झाल्याचंही बोललं जातं आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। अमोल, काय सांगाल, ससून रुग्णालयातील कैद्यांसाठी नवी नियमावली जारी केल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? खरं तर ससून रुग्णालयामध्ये म्हणजे एरोडा कारागृहामध्ये जे कैदी असतात त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल केले जातात आणि जास्त कालावधीपेक्षाही ते अनेक दिवस त्या ठिकाणी राहतात आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते। नुकतंच आपण ललित पाटील प्रकरण सुद्धा हे पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे आता ससून रुग्णालय प्रशासनाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये जे कैदी उपचार घेत असतील त्यांना सर्वात जास्त काळ रुग्णालयामध्ये राहता येणार नाहीये किंवा उपचार सुद्धा घेता येणार नाही आणि त्याचबरोबर या सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे, ज्या समितीमध्ये 7 सदस्य हे असणार आहेत आणि जी कैदी असणार आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे उपचार केले जातात, त्यांना किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवलं जाते, या सगळ्यांवर ही नवीन समिती आहे ती सुद्धा आता लक्ष ठेवणार आहे। नुकतंच विनायक काळे हे ससून रुग्णालयाचे नवीन डीन आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी ही नवीन कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे। पण त्यानंतरही कैद्यांचा मुक्काम हा ससून रुग्णालयामध्ये वाढत राहतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।